6 महिन्यात फळ झालं होतं. 12 महिन्यात मार्केटला विकलं होतं. झाडांना फळांचं वेट धरता येत नाही एवढं फळ लागलेलं आहे. तैवान पिंक व्हरायटी अजिबात परवडत नाही, खायला गोड नाही आहे, काही क्वालिटी नाही, मार्केटमध्ये चालत नाही. 2500 झाडांमध्ये 60 टन माल, 24 किलो मिनिमम एका झाडाला फळ लागलेले. आणि फॉर्मलाच खर्च आपला, बाकी काहीच कष्ट नाही. 25-30 लाखापेक्षाही जास्त उत्पादन देणारा हा मला असं वाटत नाही की कुठला दुसरा व्यवसाय असेल. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला शेतकरी मित्र नंदन निंबोरे. आमच्यासोबत आमचे सर आहेत आणि आपण आता तैवान पिंक या पेरूच्या बागेमध्ये आहेत. त्यांनी कधी लागवड केली, किती बाय कितीवरती केली आणि ह्याचा रिझल्ट कसा आहे याच्यावरती आपण आता काम करणार आहोत आणि त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. सर, ही पेरूची जी लागवड आहे आपण कधी केलेली सर? हे आपण आता दुसरं पीक आहे माझं. दुसरं पीक आहे. पहिलं 6 महिन्यात आपण झाडं लावली. हां. 6 महिन्यात फळ झालं होतं. 6 महिन्यात फळ धरलं होतं. 12 महिन्यात मार्केटला विकलं होतं. फळ विकलं होतं. आणि आपल्याला ह्याची लागवड किती बाय कितीवर केलेली? ही 8 बाय 4 आहे. आणि आपल्या टोटल दोन्ही क्षेत्रामध्ये किती टोटल झाड आहे? ही 2,500 झाड आहेत. 2.5 8 बाय 4 वरती लागण आहे आणि 2,500 झाड आहे. एकरी किती टन माल निघला आपल्याला आतापर्यंत? आता माझं हे दुसरं पीक आहे. हां. तर मला एकरात 1,500 झाड आहेत. 1,500 झाडाला 40 टन माल निघाला आहे. 40 टन माल निघला आहे. आणि आता आपण स्वतः बघू शकताय की ह्या झाडांना किती प्रकारचं फळ लागलेलं आहे. झाडांना स्वतःचं वेट, फळांचं वेट धरता येत नाही एवढं फळ लागलेलं आहे. आणि सर, तुम्हाला आता ह्याचं काय रेट भेटलेला आहे? मार्केट रेटला कसं भेटलेलं आहे? आम्हाला 32 रुपये रेट भेटला आहे मार्केटचा आता ह्या वर्षी? आता ह्या चालू वर्षी. म्हणजे बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की तैवान पिंक ही व्हरायटी अजिबात परवडत नाही, लोक मूर्ख बनवतात आणि असंच काहीतरी सांगतात. तर तुम्ही स्वतःचा अनुभव सांगा. नाही, बाकीच्या पिकाला काय ऐकतच नाही. कारण 25च्या चांगला जर माल असेल तर 25च्या खाली ऐकतच नाही. मी आता अजून ऐकलेलाच नाही 25च्या खाली. जर आपण नॉर्मली जरी कॅल्क्युलेशन केलं तर तुमचा गेल्या वर्षी किती माल निघला? टोटल किती टन निघला? माझं गेल्या वर्षी एक 6 महिन्याचं फळ धरलं होतं आपण. हां. तर ते आपल्याला माझं तरी 18 टन माल निघाला होता. 2,500 झाडाला. 2,500 झाडाला 18 टन माल निघाला होता. आणि कसा ही गेला होता माल? त्या टन 60 रुपये किलो गेला. 60 रुपये किलो निघाला. तरी 11-12 लाख रुपये त्यांना 2,500 6 महिन्याच्या झाडातून मिळाले होते. तरी आपले बरेच लोक असं म्हणतात की तैवान पिंक व्हरायटी खायला गोड नाही आहे, काही क्वालिटी नाही, मार्केटमध्ये चालत नाही. पण सत्य परिस्थिती अशी नाही आहे. तुम्ही त्याचं कसं प्लॅनिंग करताय आणि माल विकायला कधी आणताय ह्याच्यावरती फार महत्त्वाचं आहे. तुम्ही पाठीमागे बघू शकताय आता ह्या वर्षीचं यांचं भरपूर मोठं फळ लागलेलं याला. आणि महाराज, आत्ता जर आपण बघितलं गेलं तर आत्तापर्यंत किती टन माल गेलेला आपला या वर्षीचा? माझा चालू वर्षाचा आता 2,500 झाडाला 60 टन माल गेला. 2,500 झाडांमध्ये 60 टन माल, म्हणजे 60,000 डिवायडेड बाय 2500, 24 किलो मिनिमम एका झाडाला फळ लागलेले. आणि जर तुम्ही 32 रुपये बघितलं तरी बघा तुम्ही माल किती निघतोय आणि किती कॅल्क्युलेशन होतंय. तुम्ही स्वतःच कॅल्क्युलेशन करा. अजून सुद्धा माल किती 50% आहे अजून काढायचं राहिलेलं आहे. हां, आता हे प्लॉट अजून आता एक यातला 5 टन दिलं आहे. अजून भरपूर माल आहे, अजून 25 टन निघेल. म्हणजे बघा, इकडं 25 टन आहे, अजून परत वरच्या भागामध्ये पण तेवढाच आहे. तर एवढं चांगलं उत्पादन आहे. तर माझी शेतकऱ्यांना खरोखर विनंती आहे की आधुनिक शेतीकडे चला. तुम्हाला फळबाग चांगलं उत्पादन देणार आहे. आणि बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की हे सक्सेस होत नाही, पण असं नाही आहे. तुम्ही कष्ट करा, प्लॅनिंग करा, तर दरवर्षी तुम्हाला उत्पादन देणार आहे. आणि तुम्ही आता पाहत आहे की पूर्ण बाग एवढी सुंदररित्या डेव्हलप केलेली आहे सरांनी. त्याचं त्यांना रिटर्न पण भेटलेले आहेत. तर तुम्हाला सर, अजून तुम्हाला काय सांगायचं आमच्या शेतकरी मित्रांना? काय गाईडलाईन करता तुम्ही बागेबद्दल? नाही, पेरू चांगला आहे, एकदम व्यवस्थित आहे उत्पन्न. बाकीचं कशाला ऐकत नाही. आणि माणसं खूप जास्त लागतात असं आहे का? नाही, माणसं नाही लागत. खर्च आहे जे, पण कष्ट कमी आहे. कष्ट कमी म्हणजे तुम्ही लोकांना, शेतकऱ्यांना सांगू शकता की तुम्ही पेरू, तैवान पिंक पेरू लावू शकता. तैवान पिंक तुम्ही लावू शकता, कारण पैसे होते आणि फॉर्मलाच खर्च आपला, बाकी काहीच कष्ट नाही. फक्त फोम लावायला ह्याला खर्च आहे आणि पिशवी लावायला खर्च आहे. ह्या दोनच गोष्टीला खर्च आहे, बाकी कायला खर्च नाही. आणि आता आपण कापरेवाडीमध्ये आहोत, कर्जत तालुक्यामध्ये आहे. तुम्हाला जर काही भाग बघायचे असेल, तुम्ही कधी व्हिजिट करायचे असेल तर नक्की व्हिजिट करा. आणि आमच्या नर्सरीला एकदा तुम्ही नक्की व्हिजिट करा. आपण अशा चांगल्या दर्जावर क्वालिटीचे झाडं देतो आणि ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे. आपण
खास करून आज बांधावरती आलेलो आहोत. पाऊस पडलेला आहे, खाली बघू शकता पूर्ण चिखल आहे आणि शेतीमध्ये तुम्ही बघता शेती परवडत नाही असं होऊच शकत नाही. फक्त तुमची करण्याची ताकद पाहिजे आणि तुमची मानसिकता स्ट्रॉंग पाहिजे. शेतकऱ्यांना मानसिकता स्ट्रॉंग करायची गरज नाही. जे काय लोक चुकीचं गाईडलाईन करतात ना की आम्हाला हे नाही ते नाही, तुम्ही शेतकऱ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करा, 100% रिझल्ट आहे. ही 1.5-2 वर्ष झालं माराच्या बागेला. किती दिवस झाले? आता माझं ते 12 हे दुसरं पीक आहे. 2 वर्ष झाली. 2 वर्ष झालं. 2 वर्षामध्ये तुम्हाला 25-30 लाखापेक्षाही जास्त उत्पादन देणारा हा मला असं वाटत नाही की कुठला दुसरा व्यवसाय असेल. शेती व्यवसायामध्ये हा एवढा सुंदर व्यवसाय आहे आणि तुम्ही बघू शकता पेरू खूप चांगल्या क्वालिटीचा आहे. तर तुम्ही कधी करायचं असेल तर आपल्याला एकदा संपर्क करा. धन्यवाद सर, तुमचाही आभार.